नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट समोर आलेली आहे। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची आता पडताळणी सुरू होणार आहे। ज्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरला त्यावेळेस आपण एक हमीपत्र भरून दिलं होतं आणि त्या हमीपत्रामध्ये काही निकष ठरवले होते। त्या निकषांपैकी जर तुमच्याकडे चारचाकी वाहन जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, असं ते निकष होतं। त्या निकषाच्या आधारावरती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहीण योजनेची पडताळणी सुरू झालेली आहे। परंतु मित्रांनो, अनेक महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की माझ्या स्वतःच्या नावावर कोणत्याही प्रकारची चारचाकी गाडी नाही, माझ्या नवऱ्याच्या नावावर सुद्धा कोणत्याही प्रकारची चारचाकी गाडी नाहीये, मग आमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावावरती जर एखादी गाडी जर असेल तर मी सुद्धा या योजनेतून बाद होणार का, किंवा मला सुद्धा या योजनेचे पैसे मिळणार काय? त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ही पडताळणी झाल्यानंतर पुढे काय होणार आहे, पैसे परत घेतले जाणार का, किंवा पुढचे पैसे येणार बंद होणार का? त्याचबरोबर मित्रांनो, ही जी पडताळणी होणार आहे ही पडताळणी तुमच्या अंगणवाडी सेविका किंवा ज्या मदतनीस असतात त्यांच्या माध्यमातून होणार आहे। आपण जर या निकषामध्ये बसत नाही, या पडताळणीमध्ये जर आपण सापडलो तर नेमका आपल्यावरती कारवाई वगैरे होणार का, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहेत। या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसंदर्भात जो आता पडताळणी सुरू झालेली आहे याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू आहे। या लाडक्या बहिणींच्या पडताळणीचा सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे जर चारचाकी वाहन जर असेल तर ती महिला या योजनेपासून वंचित होणार, अशा पद्धतीचा हा निकष आहे। परंतु मित्रांनो, या अगोदरचा एक निकष महत्त्वाचा आहे की उत्पन्नाचा दाखला जर 2.5 लाखापेक्षा जर कमी असेल तर त्या महिलांची पडताळणी होणार नाही का? तर ज्यावेळेस आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला त्यावेळेस आपण केशरी आणि पिवळं हे दोन रेशन कार्ड त्या ठिकाणी दिलं होतं। पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ज्यावेळेस बनवलं जातं किंवा जे होतं त्यावेळेस 2.5 लाखाचा निकष विचारात घेऊन पुरवठा विभागातून तो रेशन कार्ड दिला जातो। त्यामुळे 2.5 लाख हा निकष जो आहे हा निकष विचारात न घेता फक्त एक महत्त्वाचा निकष म्हणजे चारचाकी वाहन। आता चारचाकी वाहनाचा निकषाचा विचार करत असताना जर समजा तुमच्या नावावरती जर एखादी गाडी जर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। जर समजा तुमच्या नावावरती एखादी चारचाकी गाडी जर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर तुमच्या घरातील एखादा व्यक्ती, आता घरातील एखादा व्यक्ती म्हणजे काय, तर समजा नवरा, तर पतीच्या म्हणजे तुमच्या नवऱ्याच्या नावावरती जर चारचाकी गाडी असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर समजा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्ती, आता घरातील व्यक्ती कसं आपण ओळखणार, तर आपल्या रेशन कार्ड जो असतो त्या रेशन कार्डवरती जेवढीही व्यक्तींची नावं असतात ते एक कुटुंब असतं। म्हणजे आपल्या मनामध्ये एक संभ्रम आहे की सर आमचं कुटुंब म्हणजे मी, माझा नवरा आणि माझा मुलगा हे माझं कुटुंब, तर असं नाही। आपल्या कुटुंबातील जे रेशन कार्ड असतं त्या रेशन कार्डमधील जेवढेही सदस्य असतात त्या सर्व सदस्यांचं मिळून आपला एक रेशन कार्ड किंवा एक कुटुंब असं ठरलं जातं। त्यामुळे या रेशन कार्डमधील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरती जर चारचाकी गाडी जर असेल तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। आता दुसरा प्रश्न असा आहे की सर समजा आम्ही या योजनेमध्ये बसत नाही, आमच्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर जर चारचाकी गाडी असेल तर पुढे काय? जे हप्ते तुम्हाला मिळाले आहेत ते हप्ते तुमच्याकडून वसूल करून घेतले जाणार नाही, हा सर्वात महत्त्वाचा विषय। त्याचबरोबर ज्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून जे तुमच्याकडे येणार आहेत त्या लोकांच्याकडे, त्या व्यक्तींच्याकडे, त्या महिलांकडे RTOने म्हणजे परिवहन जो विभाग आहे त्यांच्याकडून एक लिस्ट आलेली आहे आणि त्या यादीवरून तुमची पडताळणी होणार आहे। पडताळणी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ते फक्त तुम्हाला विचारणार आहेत की तुमच्या नावावरती एखादी गाडी आहे का, किंवा तुमच्या नावावरती गाडी होती ती आता कुठे तुम्ही दुसऱ्याच्या नावावर केली का। ॲक्च्युली ज्यावेळेस जी मदतनीस येते त्या मदतनीसकडे एक लिस्ट असते, त्या गावाची संपूर्ण लिस्ट असते आणि त्या गावातील प्रत्येक घरातील व्यक्तीच्या नावावर एखादी गाडी आहे का, तर त्या गाडी असणाऱ्या व्यक्तींची लिस्ट आलेली आहे। फक्त त्यांना त्या ठिकाणी पडताळणी करायची आहे का बाबा खरंच तुमच्या नावावर गाडी आहे का, किंवा तुमच्या नावावर गाडी आहे आणि ती तुम्ही दुसऱ्याला आता विकलेली आहे परंतु आमच्याकडे लिस्टमध्ये तुमचं नाव आहे, हा नेमका काय प्रकार आहे। तर हे सर्व लिस्ट करणार आहेत ती लोक, ते कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी किंवा कृती करणार नाही, फक्त ते पडताळणी करणार आहे गाडी आहे किंवा नाही। जर गाडी असेल तर त्यांची नावं महाराष्ट्र सरकारकडे पाठवलं जाणार आहे आणि महाराष्ट्र सरकार पुढे त्याच्यावरती काय करणार या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती या ठिकाणी नाहीये। सरसकट या योजनेतून कोणालाही बाद केलं जाणार नाही। आता जी चारचाकी वाहनांची जी पडताळणी सुरू आहे ती पडताळणी फक्त होणार आहे, त्या बाबतीत सुद्धा आणखी कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही की बाबा जर पडताळणीमध्ये तुम्ही सापडलात तर असं असं होणार
किंवा तुम्हाला बाद होणार किंवा पैसे वसूल केले जाणार किंवा तुमच्यावर शिक्षा होणार असं कोणत्याही प्रकारचं महाराष्ट्र शासनाकडून सांगितलेलं नाही। फक्त गाडी आहे किंवा नाही, यस किंवा नो या संदर्भात याद्या फक्त तिकडे महाराष्ट्र शासनाकडे पाठवायचं आहे। या संदर्भात ते काम जे अंगणवाडी सेविका असतात किंवा मदतनीस असतात त्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आली होती। महाराष्ट्र शासनाने जी पडताळणी सुरू केलेली आहे ही पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे, कुटुंब कशा पद्धतीने ओळखलं जाणार आहे, त्याचबरोबर समजा तुम्ही जर या निकषामध्ये बसत नसाल तर पुढे काय होणार आहे याविषयी A to Z माहिती या ठिकाणी आपण समजावून सांगितलेली आहे। ज्यावेळेस ही यादी महाराष्ट्र शासनाकडे जाईल आणि महाराष्ट्र शासन या लोकांविषयी या महिलांविषयी जो काही निर्णय घेईल तो निर्णय आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न असणार आहे। परंतु ती व्हिडिओ ती माहिती तुम्हाला लगेचच मिळावी यासाठी तुम्हाला आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आत्तापर्यंत मी सांगितलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।